तारिखे पूर्ण वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्य आहे सा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाच्या श्लोकामधील 35वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक याप्रमाणे आहे. असे हो दया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थांनी भाव तोची देव, ज्या प्रमाणात आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताची उपासना असेल, भगवंताचं नामस्मरण असेल, त्या प्रमाणात आम्हाला देवाचा अनुभव येत असतो. वास्तविक पाहता भगवंत आम्हाला नेहमी विचारत असतो की बाबा रे, तुझ्या अंतःकरणात काही जागा आहे का? का तुझा संसारच तुझ्या अंतःकरणात भरलाय? माझी शेती, माझी मुलं, माझं घर, माझं माझं माझं, हेच जोपर्यंत तुझ्या अंतःकरणात आहे तोपर्यंत माझा प्रवेश किंवा माझा साक्षात्कार तुला होणार नाही. म्हणून आम्हाला संसार नगरातून वैकुंठ नगराकडे जाताना किंवा वाटचाल करताना काय विचार केला पाहिजे? याचा अर्थ संसार सोडायचा असं नाही. संसाराविषयीचे आत असलेले जे निरनिराळे विषय, त्या विषयाचं चिंतन करायचं नाही. आमचे हे दोनही आदर्श, प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण, हे दोघही संसारी आहेत. पण आपल्याला काही लक्षात आलंय का हो की भगवान श्रीकृष्ण एखाद्या मोहिमेवर युद्धाला जायला निघाले आणि रुक्मिणी किंवा सत्यभामेने अडवलं, त्या ठिकाणी घनघोर युद्ध होईल, तिथं काय होईल हे माहित नाही, तुम्ही जाऊ नका, असं काही अडवलं का? बरं, अडवलं असतं तर भगवंत थांबले असते का? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे जे व्रत भगवंतानी घेतलेलं आहे, त्या व्रतासाठी म्हणून त्यांनी सर्वस्व दिलं. अहो, अर्जुन असं म्हणाला की हे कौरव पांडवांचं युद्ध हे आमचं आहे, तुम्ही युद्धात भाग घेऊ नका. त्यावेळेला म्हणाले, ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझं सारथ्य करतो. सारथ्य करून त्याला मार्गदर्शन करून पुढचं सगळं घडवून आणलं. सांगायचं तात्पर्य काय आहे की आमच्या अंतःकरणात मात्र भगवंतांचं चिंतन पाहिजे. घरदार सोडा असं सांगत नाहीत आमचे संत. खाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा असंच सांगितलंय. पण संसारातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून संपूर्ण वेळ तिकडे देणं हे बरोबर नाही. तर भगवंताचा विचार केला आणि ज्या प्रमाणात आम्ही विचार करू त्या प्रमाणात भगवंताचा साक्षात्कार आम्हाला होत असतो. एक उदाहरण सांगितलं जातं, ते अत्यंत महत्वाचं आहे. एक भगवंताचा भक्त होता, त्याला नेहमी भास व्हायचा. जसं संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बोलू वाटा बरळ करीशी ते नीट, आणि तू माझ्या बरोबर आहेस, अशा प्रकारचा त्यांना अनुभव येते. असे त्याच प्रकारची अनुभूती एका सज्जन ग्रहस्थाला, भक्ताला येत असे की तो ज्यावेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे, त्यावेळेला त्याला आपल्या पावलाबरोबर आणखीन 2 पावलं दिसत असत. म्हणजे भगवंत आपल्या जवळ आहेत याची त्याला नेहमीसाठी अनुभूती येत असे. एकदा तो आजारी पडला, भयंकर आजारी पडला. त्या काळात मात्र इकडून तिकडे जाताना त्याला 2च पावलं दिसायचे, 4 पावलं दिसायचे नाही. नंतर ज्या वेळेला भगवंताकडे जाणं झालं त्यावेळेला त्यांनी विचारलं की भगवंत, तुम्ही माझ्या बरोबर नेहमी असायचे, कारण माझ्या बरोबर तुमचे 2 पावलं दिसायचे, पण मी ज्यावेळा नेमकं आजारी पडलो होतो त्यावेळेला मात्र तुम्ही माझ्या बरोबर नव्हता, कारण मला 2च पावलं दिसत होते.
भगवंतानी त्याला सांगितलं, बाबा रे, तू म्हणतोस ते बरोबर आहे, 2च पावलं दिसत होते. अरे भल्या ग्रहस्था, तू इतका काही घाबरला होतास की तुला चालताच येत नव्हतं. तुला मी तळ हातावर घेऊन चालत होतो म्हणून जे 2 पावलं दिसत होते ते माझे होते, तुझे नाही. सांगायचं तात्पर्य काय की जो अनन्य भावाने भगवंताची उपासना करतो, भगवंत त्याच्या बरोबर नेहमीसाठी असतो. आता अनन्य हा शब्द आहे, अनन्याशी रक्षित असे चाप पाणी. अनन्य हा शब्द आहे, या शब्दाविषयीच सुद्धा आम्ही थोडस विश्लेषण केलं पाहिजे. लक्ष द्या, बासरी ही भगवंतांच्या मुखावर आहे. एकाने त्या बासरीला विचारलं की तू भगवंताच्या मुखावर का, भगवंत तुला एवढ्या जवळ का करतात? त्यावेळा त्या बासरीने जे उत्तर दिलं तेही लक्षात घेण्यासारखं आहे. ती बासरी म्हणाली, मी आतून पूर्णपणे मोकळी आहे आणि त्यामुळं जे काही सूर काढायचे ते भगवंत काढतील. या न्यायाने मी भगवंतांना सर्वस्व समर्पण केलंय, म्हणून मी भगवंताच्या मुखावर आहे. भल्या ग्रहस्था, तुला सुद्धा भगवंत तुझ्या जवळ हवा असेल तर आत जे बसलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नावाचे जे षड्विकार आहेत ते गेले पाहिजेत. आणि पंचेंद्रियाचे जे 5 विषय आहेत हे जोपर्यंत आमच्या मधून जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही अनन्य होणार नाही. या पंचेंद्रियांच्या 5 विषयाच्या संदर्भात एक उत्कृष्ट सुभाषित आहे, तेही आपल्या समोर मांडावं असा मानस असल्यामुळे ते सुभाषित आपण लक्षात घेऊया. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंचभिरेव पंच एक प्रमादीस कथम न हन्यते यस्येव ते पंचभिरेव पंच. सुभाषितकार म्हणतात, हे 5 प्राणी आहेत, त्यातल्या एका प्राण्याचं, हरिण नावाचा प्राणी आहे, हलगीचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज आला की त्यात अडकतो आणि पकडला जातो, थांबतो जागेवर, पकडला जातो. हत्तीला पकडण्यासाठी कामविषय त्याचा प्रबळ आहे म्हणून एक खड्डा खांदून त्याच्यावर पातळ अशा फळ्या अंथरतात, त्याच्यावर पुठ्यात ती हत्तीन करून ठेवतात आणि हत्तीला हुसकवीत आणतात. हत्ती त्या हत्तीनीकडे जातो, खड्ड्यात अडकतो आणि पकडला जातो. कुरंग मातंग पतंग, पतंग आज दिसत नाही पण बत्ती किंवा दिवा लावल्यानंतर तो येणारा जो छोटा प्राणी आहे, पक्षी आहे, तो त्या दिव्यावर झेप घेतो आणि सर्वस्व नष्ट करून टाकतो. कुरंग मातंग पतंग भृंग. भुंगा कठीणातलं कठीण लाकूड सुद्धा कोरून काढू शकतो, परंतु ज्या वेळा कमळामध्ये अडकतो त्यावेळेला रात्रीच्या वेळा कमळ बंद झाल्यावर त्या सुगंधात इतका रममान होतो की त्याच्यातून बाहेर पडण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नाही. आणि एखादा हत्ती, एखादा माणूस येऊन ते कमळ तोडून टाकतो आणि त्यात भुंग्याचा नाश होतो. आणि अनादिकालापासून मासा नावाचा जो प्राणी आहे त्याला खाण्याचे पदार्थ टाकले की तो त्यात अडकतो. सांगायचं तात्पर्य, सुभाषितकार असं म्हणतात की ह्या 5 प्राण्यांच्याकडे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध पैकी एकच विषय आहे, पण त्या विषयाच्या आहारी गेल्यामुळे त्याचा सर्वनाश झाला. हे माणसा, तुझ्याजवळ हे 5ही विषय आहेत, तू जर या 5ही विषयांच्या आहारी गेलास तर तुझं काय होईल? म्हणून आम्हाला आधी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे सगळे विषय आहेत जे आम्ही आमच्या संसारासाठी लावलेत ते सगळेच्या सगळे परमेश्वराकडे लावले पाहिजेत. गुणगान ऐकायचंय, भगवंताचं ऐकायचंय. मूर्ती किंवा दर्शन घ्यायचंय, भगवंताचं दर्शन घ्यायचंय. मुखाने उच्चार करायचा तो भगवंताविषयीचा उच्चार करायचा आहे. आणि जे आम्ही खाऊ त्याला उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म या न्यायाने एक एक घास घेत असताना प्रभू रामचंद्रांचं स्मरण करीत खायचं. अशा प्रकारचा अनन्य भाव
म्हणजे पंचेंद्रियाचे पाचही विषय बाहेर न लावता भगवंताकडे लावले, तर मग अशा भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत येत असतो. आमच्याकडे दास्य भक्तीचं उदाहरण म्हणून हनुमंताचं सांगितलं जातं आणि सख्य भक्तीचं उदाहरण म्हणून अर्जुनाचं सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूनी युद्ध करण्यासाठी आले नाहीत. ते अर्जुनाच्या रथावर बसलेले आहेत. पण ज्या ज्या वेळेला संकट आलं आणि अर्जुन त्याला प्रत्युत्तर देऊ शकत नाही असं पाहिलं, त्यावेळेला भगवंतांनी काय केलं, एकच उदाहरण फक्त सांगतो. वैष्णव नावाचं एक अस्त्र एका राजाने, नरकासुराचा मुलगा भगदत्त यांनी सोडलं आणि भगवंतांच्या लक्षात आलं की या अस्त्राचा परिहार अर्जुनाजवळ नाही आणि अर्जुन हे अस्त्र पेलूही शकणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनासमोर उठून उभा राहिले आणि ते वैष्णव अस्त्र त्यांचंच असल्यामुळे त्यांच्या छातीला स्पर्श केला आणि एक वैजयंती माळा म्हणून भगवंताच्या गळ्यात पडली. वैजयंती माळा म्हणून गळ्यात पडली हे मला सांगायचं नाही. भक्त संकटात आला तर भक्तासाठी आधी आपल्या छातीचा कोट करणं हे भगवंत करत असतात, कारण अर्जुन हा अनन्य भक्त आहे. आता या ठिकाणी अनन्य या संदर्भामध्ये आम्हाला आत्ता मी जे अर्जुनाचं सांगितलं तसंच उद्धव नावाचा त्यांचा आणखीन एक शिष्य आहे. लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला महाभारतामध्ये किंवा भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने शिष्य कोणालाच केलं नाही, केलं फक्त दोघाला, आणि एक म्हणजे अर्जुन आणि दुसरा म्हणजे उद्धव. उद्धव हा ज्ञानी भक्त आहे, तर अर्जुन हे सख्य भक्तीचं उदाहरण असून अर्जुनाच्या अनेक संकटाच्या वेळेला भगवंतानी आपल्या छातीचा कोट केल्याचे आणखीनही काही उदाहरणं सांगता येतील. एक उदाहरण सांगून मी आजचा विषय पूर्ण करणारे, आणखीन माझ्याजवळ उदाहरण आहेत पण आज ते होणार नाहीत. फक्त एक उदाहरण मी फक्त सांगतो. ज्या वेळेला कर्णाने त्याची शक्ती तर आधीच वाया घालवली भगवंतानी अर्जुनासाठी, पण कर्णाने ज्या वेळा नागबाण सोडला त्यावेळेला लक्षात आलं की या नागबाणाचं सुद्धा अर्जुनाजवळ उत्तर नाही आणि त्याला रोखता येणार नाही. त्यावेळा आपला पाय दाबून रथ एक फूट खाली घातला आणि अर्जुनाच्या कंठाचा छेद घेण्यासाठी म्हणून तो आलेला बाण अर्जुनाच्या मुकुटाला लागला आणि तो बाण वाया गेला. तो बाण जर खरोखरच अर्जुनाला लागला असता तर अर्जुन जिवंत राहिला नसता. केवळ भगवंताशी अनन्य असल्यामुळे अर्जुनाचं रक्षण अनेक गोष्टीत झालं, पण ह्या दोन गोष्टी आम्ही प्रामुख्याने आपल्या समोर मांडल्यात. तर अनन्य भक्ती ज्याची आहे त्याचं सर्वस्व भगवंत वाहतो. म्हणजे अनन्य चिंतयन्तो मां ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि. योग आणि क्षेम या दोन्ही गोष्ट भगवंत वाहतात. त्या अनेक उदाहरणांनी सांगता येईल. थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर असं म्हणता येईल की ज्यांच्या अंतरी पूर्णपणे भगवंत आहे, भगवंताशी ते अनन्य झालेले आहेत, त्या अनन्य भक्ताला भगवंत सुद्धा बाजूला करत नाही, तर त्याची सर्व कार्य ते करतात. आमचे संत एकनाथ महाराज यांच्याकडे 3 तप पर्यंत पाणी सुद्धा भगवंतानी भरलं.